नमस्कार, मी रुद्राक्षी. आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. श्री समर्थ रामदासांनी श्री सद्गुरू चरित्र वेगवेगळ्या अध्यायामधून माणसाला वेगवेगळ्या जाणीवांची ओळख करून दिली. जसं की माणूस सहज बोलून जातो की मी जन्माला आलो, मला हे नाही ते नाही. माणसाला दुःख होतं, पण पाहायला गेलं तर ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत काय असते ते विचारून पहा. ज्याला बोलता येत नाही त्याला तोंडाची किंमत काय ते विचारून बघा. ज्याला पाय नाही त्याला विचारून पहा पायाची किंमत काय आहे. असं जर आपण विचार केला तर आपल्याकडे जर हातपाय सर्व व्यवस्थित आहेत तरीही आपण म्हणतो की माणसाच्या जन्माला येऊन मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे होतं ते होतं. माणूस कुठे चुकतो तो या श्री सद्गुरू चरित्रामधून कळतो. तर चला आपण अध्याय 14वा श्रवण करूया. श्री सद्गुरू चरित्र ज्ञानविवरण अध्याय 14वा. क्रूर यवन शासनम सायं देव वरप्रधान नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका. प्रश्न करी यती विषेका एक चित्ते परिहेसा. जय जय योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होया आम्हासी. उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्ताराव्या आम्हा प्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. श्री सद्गुरू चरित्र कामधेनू जाणू सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे बोनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परिसा. श्री सद्गुरू भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परिसा. तया सायं देव द्विजासी श्री सद्गुरू बोलते संतोषी. भक्त हो रे उशोषी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्री सद्गुरूंचे वचन सायं देव विप्र करी नमन. माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय जगद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू. वेदा अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तुझी होशी. ब्रह्मा विष्णू व्यंकेशी. धरिला वेश तू मानुषी. भक्त जन तारावया. तुझा महिमा वर्णावयासी. शक्ती घ्यायच्या आम्हासी. मागे नाही का आता तुम्हासी. ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती. माझे औषम पारंपरी. भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सदती. ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार येऊनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजाजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती अभय करा आपले हाती. विप्रमस्तक ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडून तू आजावे क्रूर येऊना भेटावे. संतोषोनी प्रेमावे पुनरपी पाठविला आम्हापासी. जवरी तू परतून येसी असं आम्ही भरवसी. तू आले या संतोषी जाऊ आम्ही इथूनी. निज भक्ता आमचा तू होसी. पारंपर ओशोशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाढेल संतती तुझी होत. तुझे औषम पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सतायुषी. ऐसा वरला धोन निघे सायं देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला. विन्मुख होऊन गृहांत गेला यवन कोपत. विप्र झाला वैचकित म्हणे श्री सद्गुरूंचे ध्यातसे. कोप आले या ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी. श्री सद्गुरू कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिल्यासी सर्पतो कोणे परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरूंची. काय एखादे सिंहासी
ऐरावत की विग्रासी, श्री सद्गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यमन असे तो काय. श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन, सुषुप्त केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊन परीयसी, प्राणांतिक वेतेसी, कष्ट तसे ते वेळी. स्मरण असे नसे काही, म्हणे शास्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही, विप्र एका आपणासी. स्मरण झाले ते वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळत असे चरणकमळी, म्हणे स्वामी तुझी माझा, येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो तैवेळी, संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवक्र, गंगातीरी असे वासर, श्री सद्गुरूंचे चरणदर्शना देखोनी. श्री सद्गुरूंचे नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत अत्यंत. श्री सद्गुरुमूर्ती त्रयाद्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकून श्री सद्गुरूंचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमी. तुमचे चरणाविणे देखा, राहू न शके क्षणे का, संसार सागर तारका, तुझी देवा कृपा सिंधू. उद्धरावया सगळ्यांचे, गंगा आणिले भूमीसी, तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ हे निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे पै श्री सद्गुरूंचे, विनवी उग्र भावेसी, संतोष होणे विनयेसी, श्री सद्गुरू म्हणते तैवेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असते दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टभ्रात, मिळवून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, पहा कधी ती तैवेळी. ऐसे परी संतोषोनी, श्री सद्गुरू निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समवेत, श्री सद्गुरू आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ, तीर्थ राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य भोवसी, त्यांचे कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू, सांगे श्री सद्गुरू चरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून, सांगी नाम करणेस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करून एकाग्रू, एका श्रोते सकळे कहो. इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, क्रूर यवन शासनम, सायन देव वरप्रदान नामम. चतुर्दशोऽध्याय. श्री सद्गुरू दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरू देवदत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींनी या अध्यायामध्ये विविध दाखले दिले आहेत. जर ही कथा नीट श्रवण केले तर यामध्ये कोणकोणते दृष्टांत दिले आहेत ते आपल्याला नक्की कळेल. श्री सद्गुरू कृपा ज्याला होते त्याचं आयुष्य एवढं सुंदर होतं ना, ते ह्या अध्यायातून कळतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.